परंतु एखाद्या भाजीमध्ये तर आपल्याला दंड होऊ शकतो किंवा आपल्याला त्याची भरपाई द्यायची काम करू शकतो. थोडक्यात काय तर कार्यालयीन कामकाज करताना जी काही कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे त्या कार्यपद्धतीनुसारच आपल्याला काम करावं लागते. त्याच्यामध्ये चूक शब्द स्वामी सरांना विनंती करतो की त्यांनी मुक्तता मिळाली तर निश्चितपणे चांगलं आपलं होईल. आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काही घेता येईल का या दृष्टिकोनातून आपल्याला आज थोडासा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. आता ताणतणावामध्ये पुढे सखोल जाणून न घेता आपण जे सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही नाही ऐकलं की मग आपल्याला राग येतो. दुःख आणि यातना मिळाल्या की आपण ताणतणावामध्ये जातो. अनेक लोक अनेक बघतो मी बोलताना वगैरे माझ्याच नशिबात असं काय येऊन बोललो मलाच का असं मिळालंय. आणि प्रत्येक माणसाला दुःख आणि यातना हे 100% येणार असते. परंतु त्या आल्या ही आपण 80% त्या ताणतणावामध्ये जातो आणि त्या 80% ताणतणावामध्ये जाण्यामुळं ज्याच्यावर मात करायचे ते आपण करू शकत नाही. स्वामी विवेकानंदाची एक कविता आहे प्रार्थना करतात की हे प्रभू मला तू संकट दे. संकट देऊ नको असं म्हणत नाही. आपण काय मागतो देवाला मला संकट नको देऊ मला दुःख नको देऊ मला आधार नको देऊ. स्वामी विवेकानंद ईश्वराकडे मानतात हे प्रभू तू मला संकट दे पण त्या संकटावर मात करण्याची ताकद मला दे. मला महाभयंकर आजार तू दे पण त्या आजारातून लवकर बरं होण्याची शक्ती मला दे. जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी हे कर्म प्राप्त आहेत ते ती ईश्वराकडे मागतायत कारण नाही मागितलं तर मी ते येणारच आहे. परंतु आल्यानंतर त्याच्यावर मात करण्याची आपल्याला काय वाटतंय दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. नंतर राजेश खन्नाला असं काय दुःख आलेलं असतं म्हणून तो जातो बाहेर रागात नाराजी आणि मग रस्त्याने बघतो तो काय काय रस्त्यावरचे त्याला गम दिसतात आणि मग तो हे गाणं म्हणतो की दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है. 100 धागे दुःखाचे जर तारी वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. पण ह्या गोष्टी आपण दुर्लक्षित करतो ऐकतो सोडून देतो त्याच्यावर काय मन लावून हे करत नाही आणि त्यामुळं ताणतणावापासून दूर जायचं असेल तर त्याच्यावर संतांनी पण सांगितलं मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्ही मन प्रसन्न ठेवलं तर पण ह्या ताणतणावापासून दूर जातो. या छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला या विषयाकडे जाण्या अगोदर मी काही कारण दाखवलं दिसतं सगळ्यांना काय दिसते याच्यावर संपूर्ण कोरा कागद आहे. ह्या कोरा कागदावर काळा पेनने मी डॉट मारलाय. डॉट आहे काळा डॉट मारलेला. पण जेव्हा आपण या कागदाकडे बघतो तेव्हा काळा डॉट किती लहान आहे त्याच्या बाजूला एवढं सगळं पांढरं आहे हे आपल्याला कधी दिसत नाही. अख्खा पेज पांढरा आपल्या समोर आहे आणि इतका ठिपका काळा आहे तर आपलं लक्ष सगळं त्या काळ्या ठिपक्याकडे जातं. म्हणजे आपलं चांगल्या गोष्टी एवढ्या आपल्या आयुष्यात जीवनात प्रशासनात कुटुंबात आहे त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. हे ठिपका मात्र आपल्याला वारंवार दिसतो. तसं माणसाचं सुद्धा परिवारातले असतील किंवा व्यवहारातले असतील किंवा ऑफिसमध्ये असतील 100% सर्व गुण संपन्न कोणीच राहत नाही. त्या अस्वस्थतेमुळं ना नरडा आपल्याला असतो. आपण एखाद्याला जर बोललो एखाद्याचा अपमान केला तर रात्री बेडवर पडल्यावर आपल्या मनात सारखं येतं आपण त्याला का चिडलो का त्याला डवसलो का त्याचा अपमान केला. आपलं मन आपल्याला खायला होतं आणि मग ह्या चिडचिडपणामुळे शरीराकडे लक्ष लागतं भूक लागत नाही. चिंता सारखं चिंतेचं सर्कल होत जातं. कोणी असं केलं होती तसं करेल का त्याच्यामुळे असं होईल का तसं होईल का. आणि ज्या गोष्टी मुळात राहत नाहीत म्हणजे त्याचं बीजारोपण पण झालेलं नाही त्याचं आपण फळ वाढलेलं आणि झाडाला फळं आलेलं बघतो आपण. म्हणजे एकाने आले म्हणले किंवा कधी घटना तर त्यांनी जाणीवपूर्वक कधीच केलेलं राहत नाही. परंतु घरात पत्नीनं फोडलं तर पती पतीनं फोडलं तर पत्नी किती गोंधळ घालते सगळ्याच्या घरी झालेला. आठवण बघा घरोघरी मातीच्या चुली आहे त्या ठिकाणी आणि मी क्रुझर घेतली इनोवा घेतली
ही शारीरिक उगम, मानसिक उगम स्थाने, वैयक्तिक गरजा, आपल्या प्रेरणा, इच्छा, चिंता, भीती, निराशा. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या प्रत्येक गोष्टी आपल्या ताणतणाव निर्माण करणाऱ्या आहेत. आपल्या गरजा आपण त्या विचाराला दाबलं पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोन. त्याने माझ्याबद्दल बोललं, ऐकलं, माझ्याबद्दल नसेल बोललं, दुसऱ्याबद्दल बोललं, विषय तिथं संपून जातो. मला असं का निसर्ग म्हणत जाऊ द्या. आपण तुम्ही जर नास्तिक असाल तर निसर्गाने आपल्याला एवढं त्या वीरशैव संप्रदायामध्ये आपण काय अलभ्य हा लाभ नरदेह ऐसा लाभ लागतो कैसा गमावे. आपण आपल्या देहाकडे कधी बघतच नाही. किती अमूल्य आहे, अलभ्य आहे, कधी लाभणारा नाही. अलभ्य हा लाभ नरदेह ऐसा लाभ लागतो कैसा गमाविता. मग कोण्या देही कराल सार्थक पहा हो विवेक करुनिया. या लागी तुम्हा सांगतो ही सोय गेली घडी नाहीये परतुनी. हे घडी परत येणार नाही. मग आपण आपल्या शरीराचा किती नाश करून घेतोय या ताणतणावामुळे. आणि मग जरा काय झालं की देवानं मला काही दिलं, सटवायचं माझी नशीब असं काय नाही, मी गरीबच आहे, मला पगारच कमी आहे, मला मानधनच कमी आहे, मला गाडीचा कमी आहे, काय 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 विषय. भौतिक सुखाकडे आपण एवढा प्रचंड मागे लागलेलो आहे. त्याच्यातून ताणतणाव, नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे डेलिगेशन, एवढं सगळं पॅक असताना सुद्धा 1 मिनिटाचा सुद्धा फरक कुठल्या मीटिंग मध्ये किंवा कुठल्या वेळेमध्ये होईल. म्हणून लोकांना आग्रहाने सांगतो, जो लोग वक्त की कदर नहीं करते वक्त उनकी कदर नहीं करते. ठाण मान ठेवलं पाहिजे. 100% ताणतणाव करून राहिला आपल्याला. आपण 10 वाजता माझ्यासारखा हुशार नाही, मी सायंटिस्ट आहे, मी आमका आहे, मी ढमका आहे. नारायण सरांनी तिथे बघितलं टेबलवर टरबूज ठेवलेला होता. त्या मुलाला म्हणजे ते टरबूज घेऊन ये आणि त्या टरबुजाला तुझी करंगळीचं नट लाव. बाकी लोकांना कळलं ना काय चाललंय. त्या मुलाने करंगळीचं नट लावलं, त्या नटामध्ये त्या टरबुजाची साल आली आणि मग जयंत नारळीकरांनी त्या मुलाचा हात असं वळी केला आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं की जगामध्ये जे नॉलेज आहे ते त्या टरबुजा एवढा आहे आणि मला जे मिळालंय ते याच्या नटामध्ये आलेल्या साली इतकं आहे. कशाला टेन्शन येईल, कशाला ताणतणाव राहील. म्हणून करमणुकीचे साधन आयोजन करा, चर्चासत्र आयोजन करा, पर्यटनाला जा, निसर्गात जा, गप्पा मारायचे गप्पा मारा, पण सकारात्मक. कोणाचे उडे धुळे काढणे म्हणजे गप्पा नाही. अशी करायची किती आपल्या रोजच्या लोकांना आपल्याला त्रास झाला की आपण तणाव मुक्ती मिळायचं जे गास आहे ते आपल्याला मिळत नाही. मद्य आहे, धूम्रपान आहे, याच्यामुळे सुद्धा कळत नकळत माणूस कसा जातो वाया आपल्याला सांगायचं गरज नाही. आपण योगा दिवस घेतला, 100% उपस्थितीत योगा दिवस. आता योगा, योगधारणा किंवा मेडिटेशन किंवा आध्यात्मिक मार्गदर्शनाचे कार्यक्रम आपण घेतले पाहिजे. सुरुवातीला तेच म्हणलं की हे कार्यक्रम घेतल्यामुळे माझा पगार वाढणार नाही, महत्वाचा विषय आहे. अनुसारिता, मी चांगलं करतो, साहेब चांगलं करत असतात तर त्यांचं अनुसरण करा. मला तरी मी माझ्या शिपायाचं सुद्धा अनुसरण केलंय, कोणतंही सांगतो. माझ्या कार्यालयातल्या एखाद्या कर्मचाऱ्याने चांगलं काम केले ते सुद्धा मी अनुसरलंय आणि मी जाहीर मीटिंग मध्ये सांगितलं की माझ्या ज्युनियर क्लर्कनं हे अशा पद्धतीचं काम केलेलं मला आवडलं आणि ती पद्धत मी अंगीकारलेली आहे. काय कमी आहे सांगायला. त्यामुळे अनुसराला शिका. चांगल्या गोष्टी कुटुंबात सुद्धा आहेत, आपले लहान मुलं सुद्धा चांगल्या गोष्टी करतायत, त्या सुद्धा आपण अंगीकारल्या पाहिजे, इतराला अंगीकारलं पाहिजे, वाटाघाटी केला शिकल्या पाहिजे, मध्यस्थी करायला शिकलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्या भावभावकीमध्ये भांडणं असतात, त्या समस्या येणार आहेत, स्वागत करा समस्याचं. आता पाय काढून बसू नका समस्या आल्यानंतर, पण त्या समस्याचं निराकरण करण्याचं कौशल्य आत्मसात करा. ते कसं करायचं ते आपल्याला वेगळ्या पद्धतीने शिकावं लागेल. आणि आपली जीवनशैली जी आहे त्या जीवनशैलीमध्ये सुद्धा आपल्याला मी जसं सांगते की वाचन करा, मित्र जोडा, काही बघायचं पडणार नाही. सोनं सुद्धा तुम्हाला विष वाटेल, तुमचं मन समाधानी नसेल आणि तुमचं मन समाधानी नसेल, चित्त तुमचं समाधानी नसेल तर तुम्हाला चंदनाने जरी आंघोळ घातलं तरी त्याचे चटकेच तुम्हाला बसणार. चंदना इतका शीतल, जगामध्ये 2च गोष्टीला शीतलची उपमा दिलेली आहे, एक चंद्राला आणि दुसरी चंदनाला. तुमचं मन चित्त समाधान नसेल, आनंदी नसेल, प्रसन्न नसेल तर चंदनाने आंघोळ घातलं तरी तुम्हाला ते चटकेच बसणार. आणि हे चित्त समाधान करण्यासाठी हे जे सगळे आता जे उपाय ज्यांना सांगितले ना
आपलं तर ब्रीदवाक्य आहे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. त्याचा बेस तोच आहे. आपलं मन चित्त असंच निर्मळ ठेवता येईल, असं शुद्ध ठेवता येईल. आणि म्हणून तुकारामाचं दुसरा एक आव्हान आहे, नाही निर्मळ जीवन काय करेल साधन. आपलं जीवनच आपण निर्मळ ठेवलं नाही, आपलं मन आपण आनंदित ठेवलं नाही, प्रसन्न ठेवलं नाही, आणि आपण बारीक अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण आता सर इकडनं सर बोलत होते आणि तिकडं आपल्याकडे या ताणतणाव मुक्ती या विषयावर जे सर आपण चर्चासत्र आयोजित केलं, आम्ही खरोखर खूप आपले आभारी आहोत. एक नाही अनेक अडचणी, अनेक टेन्शन, अनेक विषय आपल्या डोक्यामध्ये चालू असतात. पण सरांनी जे आज जे मार्गदर्शन केलेलं आहे ते नक्कीच सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या ज्या काही 4 गोष्टी आपल्या कार्यालयावर सकारात्मक परिणाम व्हावा याच्यासाठी, तर आपल्या शरीराचं प्रचंड नुकसान होणार आहे जे आपल्याला दिसणार नाही, परंतु ते आपल्याला दिसणार आहे. ते नफ्याच्या माध्यमातून दिसणार आहे, सादरीकरण कामाचं होणार आहे त्याच्या माध्यमातून दिसणार आहे. आणि म्हणून याच्यापासून थोडं दूर राहण्याचा, कारण याच्यातून 100 याच्यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न आहे. ताणतणाव म्हणजे काही वेगळा शब्द नाहीये. ताण आला की तणाव येतो.